नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मेंटरशिप या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी डेली टार्गेटचं आपण विश्लेषण बघणार आहोत. या विश्लेषणामध्ये आपण अर्थशास्त्र या विषयातील शाश्वत विकास या प्रकरणावर कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये एकूण 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एकूण 17 ते 18 प्रश्न आलेले आहे आणि हे प्रश्न कोणत्या पॉईंटवर विचारण्यात आलेले आहे याचा आपण बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुलनात्मक विश्लेषण बघणार आहोत. त्याचबरोबर चालू घडामोडी या विषयातील प्रादेशिक पुरस्कार. आता या प्रादेशिक पुरस्कारांपैकी कोणते पुरस्कार परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर कोणत्या पुरस्कारावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे, हे आपण असं पूर्ण विश्लेषण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला समजून घेऊ की आपण जो टार्गेट दिला होता हा टार्गेट बघा 15 एप्रिलपासून तर 21 एप्रिलपर्यंतचा हा टार्गेट आहे. यामध्ये 17 तारखेचं आपण जे टार्गेट होतं याचं आपण विश्लेषण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला बघून घेऊ शाश्वत विकास. या शाश्वत विकास या टॉपिकवर एकूण संयुक्त पूर्वपरीक्षेत 2 प्रश्न आलेले आहेत आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेत एकूण 18 प्रश्न आलेले आहेत. तर मग कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये कोणत्या वर्षी आपल्याला किती प्रश्न आलेले आहे हे सुद्धा आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला लक्ष देऊ की पूर्वपरीक्षेमध्ये बघा जो बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे यावर प्रश्न आलेला आहे. हा निर्देशांक 2010चा आहे आणि 2023मध्ये बघितलं या निर्देशांकामधले जे आयाम आहे आणि जो निष्कर्ष आहे या आयाम आणि या निष्कर्ष या टॉपिकवर बघितलं तर आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 2018मध्ये याच निर्देशांकामधील किंवा या निर्देशांकानुसार गरीब कशाला म्हणतात यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येणार की आपण शाश्वत विकासाचा अभ्यास करत असताना जे पण निर्देशांक आहे हे निर्देशांकामधले जे आयाम आहे त्याचबरोबर बघितलं तर हे निष्कर्ष आहे यावर आपल्याला बघितलं तर सर्वात जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तर पुढच्या भविष्यामध्ये याच टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर दुसरी कॉन्सेप्ट लक्ष ठेवसाल की या निर्देशांकानुसार जसं बघितलं तर गरीब कशाला म्हणतात असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मग या निर्देशांकानुसार कोणकोणत्या घटकाची व्याख्या केलेली आहे, कोणत्या घटकाची व्याख्या केलेली आहे किंवा डेफिनेशन केलेली आहे त्यावर थोडंसं लक्ष ठेवा. कारण एक वेळा प्रश्न विचारलेला आहे तर नेक्स्ट एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतात, हे थोडंसं लक्षात राहू द्या. आता आपण जाणार राज्यसेवेकडे. राज्यसेवेमध्ये बघा एकूण 18 प्रश्न आलेले आहेत पण मी 2020 पर्यंतचे प्रश्न घेतलेले आहेत. यामध्ये बघा 2022मध्ये जो रिओ +20 म्हणजे याच्यामध्ये बघा संयुक्त राष्ट्राचा जो निरंतर विकास परिषद आहे यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे बघा रिओ हे पर्यावरणाच्या संदर्भातला आहे. दुसरा बघा नीती आयोगाचा जो चिरंतर विकास उद्दिष्ट निर्देशांक यावर प्रश्न आलेला आहे 2022मध्ये. याला म्हणतात बघितलं तर SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मी नंतर सांगतो याचं पूर्ण तुलनात्मक. दुसरं आहे बघितलं तर सहस्त्र विकास उद्दिष्टे यावर 2 प्रश्न आलेले आहे 2022 आणि 2021मध्ये. म्हणजे दुसरं आहे बघितलं तर MDG हे 2 आपण नंतर याला बघू. त्यानंतर 2021मध्ये बघितलं तर जे राष्ट्रीय सोलर मिशन होतं 2010चा पण 2010चं सोलर मिशन पण प्रश्न विचारलेला 2021मध्ये. ही पण एक गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा. नंतर 2021मध्ये बघितलं तर जे शाश्वत विकास ध्येय आहे त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल यावर आयोगाने पुन्हा प्रश्न विचारला 2021मध्ये. 2021मध्ये बघितलं तर जो भारत सरकारचा 2018चा पर्यावरण बदलावर राष्ट्रीय कृती आराखडा होता या राष्ट्रीय कृती आराखड्यावर 2021मध्ये प्रश्न विचारला आणि हा आराखडा आहे बघितलं तर 2008चा. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जो भारताचा SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट निर्देशांक होता 2018चा यावर प्रश्न विचारला 2020मध्ये. म्हणजे या निर्देशांकामध्ये भारतातील कोणते राज्य सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये टॉपवर आहे, कोणते राज्य बॉटममध्ये आहे, असे हे प्रश्न आपल्याला इथे विचारण्यात येतात. नंतर बघा 2020मध्ये बघितलं तर आंतरराष्ट्रीय सौर युती हा पण बघा करंटचा टॉपिक आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे हे
अलायन्स आहे, आपलं सौर म्हणजे एनर्जीचं युती आहे. म्हणजे बघा हे 2020पर्यंतचे जे प्रश्न आहे यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की शाश्वत विकास आपल्याला माहीत आहे. शाश्वत विकास कशाला म्हणतो आपण, ज्याला निरंतर विकास असं सुद्धा आपण म्हणतो, बरोबर आहे. आता या शाश्वत विकासामध्ये बघितलं तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक बघितलं तर पर्यावरण आणि दुसरा बघितलं तर हे जे निर्देशांक आहे आपल्याला नीती आयोगाचे, भारताचे, जगाचे, यावर बघितलं तर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. आणि एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की सर्व याच्यामध्ये SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि दुसरा बघितलं तर MDG, बरोबर आहे, या 2 टॉपिकवर थोडंसं जास्त भर आहे. तर हे 2 टॉपिक थोडंसं चांगल्या प्रकारे केला तर येणारी जो पूर्वपरीक्षा आहे आपली त्यामध्ये बघा हेच टॉपिक कंबाईनमध्ये आले तर चुकायला नको, आणि कंबाईनचे टॉपिक इकडे आला तर चुकायला नको. कारण बघितलं तर तिकडचे क्वेश्चन इकडे नाही आणि इकडचे क्वेश्चन तिकडे नाही, पण आयोग थोडंसं चेंज करू शकते, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहोत चालू घडामोडीमध्ये प्रादेशिक पुरस्कार. आता हे एकूण प्रादेशिक पुरस्कार किती आहे, 7. यामध्ये बघितलं तर लता मंगेशकर पुरस्कार आत्ता रिसेंटली दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे तर बघितलं तर अमिताभ बच्चन यांना. त्यानंतर बघितलं तर हे महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. यावर पण प्रश्न आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं महत्त्वाचे पुरस्कार हा विष्णू भावे पुरस्कार, यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. यशवंत पंचायतराज अभियान यावर राज्यघटनेमध्ये प्रश्न आलेला आहे. राज्यघटनेमधील पंचायत राज या टॉपिकच्या संदर्भातला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नंतर हा मराठी भाषा पुरस्कार हा पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा सुद्धा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे 2023चा, हा कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्की सांगा. आता हे पुरस्कार बघितलं तर हे पुरस्कार आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. आणि डेली टार्गेटचा एक उद्देश असा आहे की तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती पडो की या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, त्याचबरोबर बघितलं तर प्रश्न कसे विचारण्यात आलेले आहे आणि किती विचारलेले आहे, यावरून तुम्हाला एक अंदाज येणार की प्रश्न आपल्याला या टॉपिकवर येऊ शकते की नाही येऊ शकत. या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण हे डेली टार्गेट आपण इथे हे प्रोग्राम इथे मेंटरशिप प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे. तर आता हे तुम्हाला कसं वाटते हे तुमच्या मला आपल्या व्ह्यूवरून, आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढते की नाही, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करत आहे की नाही मुलं, यावरून मला माहिती पडेल. तर तुम्ही प्लीज मला थोडंसं मोटिवेट करत चला, बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला बी सबस्क्राईब करत चला, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करत चला, यावरून मला थोडंसं मोटिवेशन मिळत राहणार. ठीक आहे, आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.